अमेरिकेने पुन्हा एकदा सिरियावर हल्ला चढवलाय। मध्य आशियातल्या अमेरिकन नौदलाच्या विमानवाहू युद्ध नौकांवरून सिरियामध्ये क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आलाय। सध्या ही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि याच संदर्भात अधिक चर्चा करूयात। आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सध्या आपल्या संपर्कात आहेत। देवळणकर सर, सर्वात प्रथम आपलं स्वागत आहे जी 24 तासमध्ये। देवळणकर सर, आपण पाहतोय ट्रम्प सरकार आलं तर जगावर युद्धाचं सावट निर्माण होईल अशी भीती कुठेतरी व्यक्त केली जात होती आणि आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे त्या शक्यतेचं रूपांतर प्रत्यक्षात खरं होताना पाहायला मिळतंय। काय सांगाल? निश्चितच म्हणजे मला हा जो निर्णय आहे मिसाईल अटॅकचा हा धक्कादायक तर निश्चित होता, पण हा आश्चर्यकारक देखील मला वाटला। तो आश्चर्यकारक यासाठी वाटला की अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर 45व्या राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी काही निर्णय घोषित केलेले होते। त्यामध्ये त्यांनी जो एक महत्त्वाचा निर्णय घोषित केलेला होता तो सिरियाच्या संदर्भातला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की सिरियामधली आमची जी इन्व्हॉल्वमेंट आहे, आमची जी गुंतवणूक आहे, जी लष्करी गुंतवणूक आहे ती आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करू। त्याचप्रमाणे आम्ही या बाबतीमध्ये रशियाबरोबर सामंजस्याचं धोरण घेऊ। तसंच बशर अल असादला हटवण्यासाठी जे बराक ओबामांच्या काळात प्रयत्न झालेले होते तसे आम्ही प्रयत्न करणार नाही, असं एकीकडे ट्रम्प म्हणत असताना दुसरीकडे अशा स्वरूपाचा हल्ल्याचा निर्णय घेणं हे निश्चितपणे आश्चर्यकारक आहे। आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की 2011 मध्ये सिरियामधला यादवी संघर्ष सुरू झाला आणि त्याच्यानंतर आज 2017 म्हणजे जवळपास 6 वर्षानंतर पहिल्यांदा अमेरिकेकडनं अशा स्वरूपाचा धक्कादायक निर्णय हा घेतला गेलेला आहे आणि हा निर्णय हा आत्ता घेतलेला नाही, हा खरं तर 2013 मध्येच घेतला गेला होता। कारण 2013 मध्ये दमास्कस मध्ये पहिल्यांदा केमिकल वेपन अटॅक झालेला होता आणि तो देखील बशरकडनं केला गेलेला होता, अशा स्वरूपाच्या आरोप होत होते आणि त्याच वेळेला ओबामांनी निर्णय घेतलेला होता मिसाईलने अटॅक करायचा। तथापि ओबामांनी ते धाडस दाखवलं नाही जे धाडस ट्रम्पनी दाखवलेलं आहे। तथापि यामुळे एक गोष्ट होणार आहे की आता हा जो सिरियाचा संघर्ष आहे हा केवळ सिरियापुरता मर्यादित राहणार नाहीये, तर संपूर्ण आखाती प्रदेशामध्ये हा संघर्ष पेटणार आहे आणि याच्यामुळे एक मोठं ध्रुवीकरण आपल्याला दिसून येतं आहे। आता एका ठिकाणी अमेरिका व अमेरिकेच्या नेतृत्वाखालचे पश्चिम युरोपीय देश जे बंडखोरांच्या बाजूने उभे आहेत व दुसरीकडे बशर अल असादचं शासन व त्याला समर्थन देणारे रशिया व इराण हे दुसरीकडे। त्यामुळे या दोन गटांमधला हा संघर्ष आहे, परंतु या दोन गटांमधल्या संघर्षाची मोठी किंमत हे गरीब निष्पाप सिरियन नागरिकांना चुकवावी लागत आहे। आतापर्यंत 4 लाख सिरियन नागरिक हे मारले गेलेले आहेत, करोडो विस्थापित झालेले आहेत आणि आता हा संघर्ष आणखीन तीव्र बनला तर त्याच्यामधनं ह्या विस्थापितांची संख्या वाढेल, निष्पाप मारल्या जाणाऱ्यांची संख्या वाढेल। त्यामुळे या दोन्ही देशांनी आता सिरियाला बॅटल ग्राउंड बनवलेलं आहे आणि त्याचे परिणाम हे लवकरच आपल्याला दिसून येतील। या परिणामांमधनं बाहेर यायचं असेल तर संयुक्त राष्ट्र संघटनेसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेनी तात्काळ पुढाकार घेणं व त्याच्यामध्ये मध्यस्थीकडून काहीतरी तोडगा काढणं हे अत्यंत गरजेचं आहे। This is a false flag, a kind of an attack, because we have seen this kind of reaction from the United States. We have seen it in Iraq, we have seen it in Libya, and we have seen it in Syria now. It's a clear indication that the President Donald Trump have succumbed to the U.S. administration, which have already been saying for years and actively active in Syria, supporting the terrorist organization and what so-called the moderate rebels of toppling the Syrian regime. So this is a unilateral kind of an action. It's an aggression against the country, which is a very clear indication that does not have even the mandate of the UN Security Council. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।